हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम्स TFL ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल व्लॉगिंग. सो या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. या व्लॉगमध्ये आज आपण इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करणार आहोत, जे की रावेत एरियामध्ये आहे. सो तुम्ही देखील जर रावेतमधल्या या इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सो हे जे इस्कॉन टेम्पल आहे हे फ्रॉम पुणे सिटी सेंटर अप्रॉक्सिमेटली 30 to 40 मिनिट्स अवे आहे. सो अकॉर्डिंगली तुम्ही या मंदिरला व्हिजिट करण्याचा प्लॅन करू शकता. हा जो रोड आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. सो या रोडनीच आम्ही निघालो होतो. अप्रॉक्सिमेटली आम्हाला 30 मिनिट्स टाईम दाखवत होतं या मंदिरला पोहोचण्यासाठी. आम्हाला जाताना बाणेर, वाकड, तथावडे आणि पुनावळे यासारखी गावं लागली. तुम्ही बाय कार, बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट या मंदिरला पोहोचू शकता. सो नियर बाय एरिया म्हणजे पिंपरी चिंचवड, वाकड आणि पुणे सिटी सेंटर इथून तुम्हाला लोकल बसेस आणि रिक्षा मिळू शकतात त्या मंदिरला पोहोचण्यासाठी. या मंदिरचं जे टायमिंग आहे ते सकाळी म्हणजेच पहाटे 4:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगला 4 ते रात्री 8:30पर्यंत हे मंदिर ओपन असतं. तर या टाईममध्ये तुम्ही या मंदिरला व्हिजिट करू शकता. हे जे मंदिर आहे हे रावेत एरियामध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला जसं मी सांगितलं मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे सो आपल्याला ब्रिजवर न जाता इथून खालून या ब्रिज खालून आपल्याला जायचं आहे जिथे मुकाई चौक लागतो. तर त्या मुकाई चौकपासून अगदी 7 ते 8 मिनटावरती हे जे इस्कॉन टेम्पल आहे हे सिच्युएटेड आहे. सो हे जे इस्कॉन टेम्पल आहे सो बेसिकली मला अजून एक इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगायची आहे. सो इस्कॉन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इस्कॉन किंवा याचा लॉंग फॉर्म काय आहे. सो द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. सो बेसिकली इट्स नोन ॲज हरे कृष्णा मूवमेंट. म्हणजे ही जी स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे ही प्रमोट करते जे पण लेसन्स किंवा टीचिंग्स आहेत लॉर्ड कृष्णाचे विच प्रेझेंटेड इन द भगवद्गीता. म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे जे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे सो ही जी कम्युनिटी किंवा ही जी ऑर्गनायझेशन आहे ही प्रमोट करते ते भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेचा जो सार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कम्युनिटी किंवा ही जी ऑर्गनायझेशन आहे ही काम करते. सो दिस इज द मेन मीनिंग ऑफ इस्कॉन. सो आता आपण इथे इस्कॉन टेम्पलला पोहोचून गेलो आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळालं की पार्किंगची ॲज सच काही मोठी व्यवस्था इथे नाही आहे. सो टू व्हीलर जे तुम्ही बघताय ते तेवढाच एरिया जो होता तो पार्किंगसाठी अलॉकेटेड होता आणि फोर व्हीलर या रस्त्यावरतीच ॲज पर जशी जागा मिळेल तशी लावले गेलेले होते. सो तुम्हाला देखील इथे आल्यानंतर पार्किंग ॲट युअर ओन रिस्क, म्हणजे तुम्हाला तुमच्या रिस्कवरती तुमची कार किंवा जे पण काही तुमची गाडी असेल ती पार्क करावी लागेल. सो त्याच्यानंतर चालत मग आम्ही या मंदिरला पोहोचलो. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यांना कृष्ण भक्ती आवडते ते लोक, ज्यांना राधा भक्ती आवडते ते लोक नक्कीच इथं व्हिजिट करतात. इथे इस्कॉन टेम्पलमध्ये बरेच फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात, जसे की जन्माष्टमी, रथयात्रा, गौरपौर्णिमा यासारखे जे फेस्टिवल आहेत ते इथे सेलिब्रेट केले जातात. सो हे आहेत एंट्री गेट आणि एंट्री केल्यानंतरच गोविंदाज नावाचं हॉटेल लागतं. सो तुम्ही इथे नाश्ता, कॉफी, टी काहीही घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक खूप सुंदर असा स्टॉल आहे जिथे राधा कृष्णाच्या फ्रेम, खूप मोठ्या अशा फ्रेम लावलेल्या होत्या. खूप सुंदर आणि मनमोहक होता. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक छोटासा स्वीट शॉप देखील आहे जिथे तुम्ही राधाकृष्णाला हा प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. त्याच्यानंतर मग हे मंदिर आपल्याला दिसायला लागतं. हे खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता.
त्याच्यानंतर आपल्याला आपले चप्पल काढायचे आहेत. त्याच्यासाठी त्यांनी ऑर्गनाइज्ड वे केलेला आहे. म्हणजे इथे ड्रम ठेवलेले असतात, त्या ड्रममध्ये अशा प्रकारे पिशव्या ठेवलेल्या असतात आणि या पिशव्यांमध्ये आपल्याला आपले चप्पल ठेवायचे आहेत आणि ही बॅग आपल्याला इथे द्यायची आहे. सो ही बॅग दिल्यानंतर ते आपल्याला टोकन देतात आणि ते टोकन आपण आपल्याकडे ठेवायचं आहे. आणि समोरच असा पाण्याचे नळ ठेवलेले आहे, जेणेकरून आपण हातपाय धुवून मग आपण दर्शनासाठी पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर एंट्रन्सलाच खूप सुंदर अशी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे आणि खूप सुंदर असं हे दृश्य बघायला मिळतं. आणि या मंदिरच्या दोन्ही साईडला पायऱ्या आहेत. इथून तुम्हाला या मंदिरच्या आतमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर असं नरसिंहदेव यांची इथे मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये इस्कॉन टेम्पलमध्ये इथे एंट्री करायची आहे. कोणत्याही इस्कॉन टेम्पलला गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ही जी मूर्ती आहे ही बघायला मिळते. तर हे आहेत श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. सो ह्यांची मूर्ती आपल्याला बघायलाच मिळते. कोणत्याही इस्कॉन टेम्पलला तुम्ही गेलात तर यांची मूर्ती आपल्याला बघायला मिळतेच. सो हे आहेत खूप सुंदर असे राधा राणी आणि कान्हाजी. खूप सुंदर असा पिंक कलरचा ड्रेस यांनी घातला होता. तर खूप छान आणि मस्त दिसत होते. मनाला खूप शांतता वाटते. इथे तुम्ही चॅन्टिंग करू शकता. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि माझा फेवरेट मंत्र देखील इथे लावलेला होता, तो म्हणजे भगवत स्तुती. तीच म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सो खूप सुंदर असा हा मंत्र आहे. इथे तुम्ही हा खूप मोठा असा मेन हॉल आहे. या हॉलमध्ये बसून तुम्ही मस्त चॅन्टिंग करू शकता. इथे कीर्तन भजन देखील होतात. तर अकॉर्डिंगली तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया किंवा वेबसाईटवरती चेक करून तुम्ही इथे जर इंटरेस्टेड असाल तर भजन कीर्तनसाठी देखील येऊ शकता. या मंदिरमध्ये खूप सुंदर असे कानाच्या लिलाचे जे पोस्टर आहेत ते वरती असे लावलेले आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य बघायला आपल्याला या मंदिरमध्ये भेटेल. खूप सुंदर मस्त असं आमचं दर्शन झालं. खूप सुंदर असं हे मंदिर आहे, मनमोहक आणि मनाला शांती देणारं. तुम्ही देखील इथे नक्कीच व्हिजिट करू शकता. दर्शन झाल्यानंतर खालीच ग्रंथ भांडार आहे, तिथे तुम्ही भगवद्गीता आणि कृष्णाच्या रिलेटेड बरीच पुस्तकं आहेत ती घेऊ शकता. आणि प्रसाद देखील आहे जो तुम्ही इथे प्रसाद घेऊ शकता. असा काहीसा आमचा इस्कॉन टेम्पलचा एक्सपिरियन्स होता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.